माणसं काही काही वेळेला म्हातारे माणसं झाले काही की ते माणसं सांगतात ते आता त्याला बोलणं बंद झाले, आजारी पडले, बोलणं बंद झाले, बोलता येणं झाले असं ऐकतो ना शिवाजी महाराज. मग का झालं, का बोलता येत नाही? म्हातारा झालंय, ऐकू येत नाही, अनेकाच्या तक्रारी. म्हातारा झाले, डोळ्याला दिसत नाही. पण हे सगळे प्रकार गलत आहेत. लक्ष द्या, म्हातारपणामुळं बोलता येत नाही, म्हातारपणामुळं ऐकू येत नाही, म्हातारपणामुळं दिसत नाही, हे गलत आहे. कारण कीर्तनाच्या गादीवरून सांगतो, कितीतरी लोक असे दाखवून देतो तुम्हाला की शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचं सगळं व्यवस्थित आहे. म्हातारपणावर कशाला नाव घालता? म्हातारपणामुळे दिसत नाही, म्हातारपणामुळे ऐकत नाही. त्याचं खरं उत्तर आहे, का दिसत नाही, का बोलता येत नाही, का ऐकू येत नाही, त्याचं खरं उत्तर आहे हे. चांगलं बोलता येत होतं त्यावेळेस काय काय बोललास, चांगलं ऐकता येत होतं त्यावेळेस काय काय ऐकलंय, चांगलं चांगलं पाहता येत होतं त्यावेळेस काय काय पाहिलंय. आणि या प्रत्येक इंद्रियाची जी देवता आहे ती देवता, त्या इंद्रियाचा गैरवापर जर झाला तर ती देवता नाराज होते आणि त्या इंद्रियाची संगत सोडते, असं शास्त्र आहे. प्रसिद्ध अभंग आहे आपल्याला पाठ करायला. मुका झालो म्हणला पाठ नाही, मुका झालो वाचा गेली. कशामुळे बाबा? नाही म्हातारपणामुळे. त्यात कारण दिलेत. होतो पंडित लय शहाणा होतो मी, खूप ज्ञान होतं मला, बरोबर आहे. होतो पंडित, साधारण पंडित नाही. दशग्रंथ षटशास्त्र पुराणी, चला पुढं, 4 वेद. किती सोपं आहे सांगायला. 4 वेद मुखोद्गत वाणी. आता खाली या, गर्वामध्ये झाली सर्वहानी. वेद पाठ झाले पण निज ज्ञान हरपलं. या जिभेनं खूप बोललो पण जे बोलायला पाहिजे ते गेले विसरून. तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो, आमच्या जवळून जे गेलं त्याचं ध्यान नाही आम्हाला. काय मिळाले त्याच्याकडेच बघत बसलो. पंढरपुरामध्ये आषाढीची गर्दी वारीची, आणि ते आंघोळीला गेले. ते गावातला सगळा ग्रुपच्या ग्रुप 10-12 जण काय असतील ते, आणि त्याच्यातला एक जण जरा गावात शहाणा. ते म्हणलं मी सगळ्याचे कपडे सांभाळतो, सगळ्याचे कपडे, असं बनीन, शर्ट, धोतर, काय असेल पॅन्ट, सगळे जमा केले. एक मोठं गठडं बांधलं आणि टोपलं आणलं किरायाला, आणि ते टोपलं उघडं घातलं, त्या टोपल्या खाली गठुडं ठेवलं, वरी बसला. येऊ द्या कोण येते, त्या चोर कसं येते. ते गेले आंघोळीला सगळे. चांगलं सांभाळवर. अरे म्हणलं त्याच्या काही काय कोणी हात घालणार आहे का? सगळेचे कपडे, बनिनी, पाकिट पंढरपूरचे होते ते आपल्याला ऐकतात का? तुम्ही किती शाने राहा ते तुमच्या शाने. काशीचा घाटावरला पंढरपूरच्या घाटावरल्याला भेटला, काशीचा. आणि ते काशीचा म्हणते त्याला, आप कहाँ के हो? हम पंढरपूर के है. ते काशीचा म्हणते, आप बडे भाई है. घाटावर टोपल्यावर बसलाय बिम्मा खात.
ते होते तिथं बाजूला. कसं करावं, त्याने 100 रुपयाच्या 4 नोटा टाकल्या समोर आणि ते मोठ्यानं ओरडून म्हणाले, ए पैसे कोणाचे होतं, पैसे कोणाचे होतं? मजेच होतं म्हणला. मजेच होतं म्हणून घ्यायला गेल्याबरोबर टोपलं उघडलं, गटलं गेलं. जसं तसं टोपलं पुन्हा बसला. 400 रुपये बसले. ते आले सगळे अंगण करून अखंड चड्डीवर. टोपल्या उठलो नाही. वाह, बरं झालं. काढा काढल्या, गोष्ट संपली. हे कोणाचं सांगलो? आपलं ना पंढरपूरचं. आपलंच आहे हो. छोटासा लाभ झाला आणि महालाभ गेला. 4 शब्द 4 अक्षर आले, कीर्तन करता आलं, बोलता आलं, लोकांनी सन्मान केला, पण आत्मज्ञान संपलं. आत्मज्ञान आहे. या जिभेनं खूप बोललो, पण ह्या जिभेनं शेवटी मुक व्हायची वेळ आली. मुका होणे म्हणजे बोलता न येणे असा अर्थ नाही गुरुजी. मुका होणे म्हणजे बोलता न येणे नाही, त्याच्या बोलाला किंमत न राहणे, याचं नाव मुका. काही काही माणसं 4 तास बोलतात, काही किंमतच नाही शकतात. माणसांना हे पुरी का करता झाले. आणि काही जे तपस्वी असतात, ज्याच्या वाणीमध्ये नामाची शक्ती आहे, त्यानं 2 शब्द बोलू द्या, प्रत्येकाच्या हृदयात जाऊन. उगच इथं लोक पायावर डोकं ठेवतात. काय माणसं नाहीत का जगात? संत नव्हती ते गा माणसाया सारखी. ज्याच्या वाणीनं दुनियाभरचं बोललंय, त्याची वाणी ती रंगली नाही. आणि ज्याच्या नामामध्ये, ज्याच्या वाणीमध्ये देवाचं नाव आलंय, ती वाणी रंगली. लक्षात आलं? म्हणून महाराज सांगतात की हे नाम जे आहे ना, हे नाम 1, 2, 3 असे काहीतरी भागवतामध्ये अमृत सांगितलेत. अमृत, अमृत स्वर्गामध्ये मिळतं ते एक अमृत. अनेक अमृत आहेत, आणि त्या सर्व अमृतामध्ये सर्वात श्रेष्ठ अमृत आहे नाम अमृत. ज्ञानेश्वरी अध्याय 9. दहाव्या अध्यायामध्ये विभूती सांगताना तो विषय आला. त्याच्या उभ्या सांगतो. विठ्ठल नाम जप यज्ञ तो परम. हे 10व्या अध्यायातले. यज्ञामध्ये सर्वात मोठा यज्ञ कोणता असेल तर तो नाम जप यज्ञ. यज्ञानाम जप यज्ञोस्मी अस्मी. मोठी सुंदर ओवी आहे. नाम जप यज्ञ तो परम. बाधू न शके स्नानादि कर्म. नामे पावन धर्म अधर्म. नाम परब्रह्म वेदार्थे. आणि ही नामाची गोडी हरिपाठात महाराज सांगतात वैष्णवांना मिळाली. नामामृत गोडी वैष्णवांना मिळाली. नामामृत गोडी वैष्णवांना मिळाली.
नाम अमृत गोडी वैष्णवाला धरी. कोणाला तपश्चर्या मिळाली असेल, कोणाला तीर्थयात्रा मिळाली असेल, कोणाला यज्ञ होम हवन मिळालं असेल, आम्हाला नाम स्मरण मिळाले. भाग्यवान होता. करोत तपादी साधने कोणी शेवत घोरांजने. माझा आमचं दुर्दैव असं आहे, आम्हाला जे मिळाले त्याच्यापेक्षा त्याला मिळालेलं जास्त चांगलं दिसाले आम्हाला. कीर्तन सांगणारा जो कोणी असेल ते महाराज, कीर्तनामध्ये साथ करणारे सर्व भजनी मंडळी किती झाले? 2. आणि कीर्तन ऐकणारा श्रोता वर्ग किती झाले? 3. एक जणाने विचारलं, या तिन्ही मध्ये हलकं कोणतं होईल? कीर्तनकार, टाळकरी, श्रोते, याच्यातलं हलकं कोणतं? त्याचं उत्तर आहे, ते विचारणारच हलकं. हलकं भरी एकावीन एक. तिकडे हात केलाय का? तुम्ही सांगा. भाकर करायची आपल्याला. भाकर चपाती काय असते त्याच्यामध्ये पीठ, अग्नी आणि पाणी 3 लागते. बरोबर आहे? पीठ, अग्नी, पाणी या तिन्हीतलं कमी हलकं सांगा. तुम्ही असं म्हणसाल की पीठ आणि पाणी महत्वाचं आहे, अग्नी काही तेवढा महत्वाचा नाही, खा. नाही म्हणले बरोबर आहे. हो हो, पाणी पीठ महत्वाचं आहे, अग्नी महत्वाचं नाही. नाही नाही नाही, अग्नी आणि पीठच महत्वाचं आहे, पाणी काही महत्वाचं नाही. कसं का? एका माणसाला पाय दुखू लागला, जखम झाली, ते मला कुठे व्हावं हो, पायाला होऊ नाही. दुसऱ्याला डोळ्याला काहीतरी झालं, ते म्हणाला कुठे व्हावं हो, पण डोळ्याला होऊ नाही. एक जणाला दात पडला, ते मला काही हो हो, माझा दात कोणतं? आम्हाला बिमारी आहे ना, आमच्यापेक्षा त्याच मत. मी ते सांगितलं होतं ना, ते इंजेक्शन त्यांनी ऐकलं. दोघी जावा, त्याच्यातली वडील जाऊ आजारी पडली काहीतरी, आणि तिला दवाखान्यात नेलं. बसा इकडे. वडील जाऊला इकडे आहे, दवाखान्यात नेलं, त्यांना नांदेड काय असेल ते.
डॉक्टरनी तपासलं, चेकअप काय ते तपासलं सगळं, म्हणले हे आजार झाला काहीतरी आणि एक 40 दिवस दररोज एक प्रमाणे 40 इंजेक्शन तुम्हाला घ्यावी लागतील. कोर्स करायचा तेवढा 40 इंजेक्शन, तर तुमचं कमी होईल. लिहून दिलं ते 40 इंजेक्शनाचा डबाचा डबा आणला बरोबर घरी. कोणत्या वडील जाऊला, ऐका जरा गंमत, आणला घरी आणि त्या धाकट्या जाऊला शेजारची एक बाई विचारायला, काय ग ती बाई दुसरी तिला विचारले, तुमचं काही नव्हतं, दोन्ही काम होत, कामात काम. म्हणलं की ते इकडे बघते, आपलं काम कला इले गाव करतो. त्या धाकट्या बाई सुनला जाऊ धाकटी जाऊला शेजारची बाई माहिती, कुठे गेली आज तुझी जाऊ? ते म्हणजे नांदेडला दवाखान्यात, तब्येत ठीक नाही. बरोबर, मग त्या डॉक्टरनं 40 इंजेक्शन दिले तर तिला घ्यायला. बरोबर झालं. ती बाई बघा कला कशी आहे, ती बाई मिळायला किती 40 इंजेक्शन 40 हो 40, आणि तिला एकटीला कळाली नाही तुम्हाला? 40 तिला एकटीला. तू बरोबरची आश त्याच्याकडे इष्टू घे. ती म्हणली मला काही दुखणं नाही, काय नाही, मी कशाला घेऊ? ती म्हणते तसं नाही, तसं म्हणू नये, तशी शव लागते. लय कला आहे बाई. हे मंतरीचं वरदान भेटले आता काय केलं. ती म्हणली नको नको काय करायचं नाही, घे. तिला पटवून सांगितल्यावर पटते. पटल्यावरती म्हणते सासूला, सासूबाई जाऊ बाईला 40 इंजेक्शन आणलेत, त्याच्यातले 20 मला पाहिजे. ती म्हणली तुला काय करणार घेऊन, तुला काही दुखणं नाही, काही नाही, काही करू, मी फेंटीत पेटून घेईन. मी काय सांगितलं, आम्हाला जे मिळालंय त्याच्यापेक्षा दुसऱ्याला जे मिळाले त्याच्याकडे ध्यान आहे माणसाचं, आपल्याला मिळाल्याचं ध्यान नाही. दवाखान्यामध्ये आजारी पडलेला माणूस, त्याला भेटायला सगळे आले, 150 काही लोक शैलीधारी सगळे आले, आणि ते पडल्या त्याला कोण कोण भेटायला आलं हे ध्यान नाही. आलं नाही कोण कोण ते ध्यान आहे त्याला. कोण कोण आलं नाही ते पक्क ध्यान ठेवले, आले कोण कोण ध्यान नाही त्याला. कोणी तप कराले, कोणी तीर्थयात्रा कराले, कोणी हे कराले, त्या सगळ्यावर ध्यान आहे बाबा. पण तुला जे देवाने दिले ना त्याच्यापेक्षा महत्वाचं दिले, आणि ते म्हणजे नाम. आणि नाम मिळालंय, आणि नाम ज्या जीवेनं घेतल्यानंतर तो तीर्थयात्रेत रंगला नाही, पण तुझी जीवा नामात रंगली. परम अमृते रसना ओला, परम अमृते रसना ओला.
हरी